एकदा रावणाने अहंकारात येऊन संपूर्ण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी भगवान शिवाने फक्त एका बोटाने त्याला थांबवलं. नमस्कार मंडळी, ही कथा आहे रावणाच्या अहंकाराची आणि महादेवांच्या दिव्य शक्तीची. कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लंकेचा राजा रावण अत्यंत शक्तिशाली, विद्वान आणि महान शिवभक्त होता. त्याने कठोर तप करून अनेक वरदानं मिळवली होती, पण शक्तीसोबत त्याच्यात अहंकारही वाढू लागला. एकदा रावण आपल्या पुष्पक विमानाने प्रवास करत होता. तेव्हा त्याला दिसला दिव्य आणि शांत कैलास पर्वत, जो की भगवान शिवांचा निवासस्थान होता. रावणाने पर्वताच्या द्वाराजवळ उभ्या असलेल्या नंदी यांना मार्ग देण्यास सांगितलं. नंदी म्हणाले, येथे भगवान शिव ध्यानात आहेत, कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. हे ऐकताच रावणाचा अहंकार भडकला. तो हसत म्हणाला, माझा मार्ग कोणी अडवू शकत नाही. रागाच्या भरात रावणाने संपूर्ण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या प्रचंड शक्तीने पर्वत खाली हात घालून उचलायला सुरुवात केली. क्षणात संपूर्ण कैलास पर्वत हलू लागला. देव, ऋषी आणि गण घाबरले. पार्वती देवीही चिंतित झाल्या. तेव्हा शांतपणे ध्यानात बसलेले भगवान शिव फक्त हलकसं स्मित केले आणि त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वतावर थोडासा दबाव दिला. पुढच्याच क्षणी संपूर्ण पर्वताचं वजन अचानक वाढलं आणि रावणाचा हात पर्वताखाली अडकला. रावण प्रचंड वेदनेने ओरडू लागला. हजारो वर्ष तो तसाच अडकून राहिला, असे वर्णन येते. तेव्हा त्याला आपली चूक समजली. अहंकार तुटला. मग त्याने वेदनेतूनही भगवान शिवाची स्तुती सुरू केली, जी पुढे शिवतांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाली. त्याची अटूट स्तुती, भक्ती आणि पश्चात्ताप पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. शिव प्रकट झाले आणि म्हणाले, रावणा, शक्ती असली तरी अहंकार नसावा. मग त्यांनी त्याला मुक्त केलं आणि त्याला एक दिव्य तलवार, चंद्रहास, वरदान म्हणून दिली. त्या दिवसानंतर रावणाचा अहंकार कमी झाला आणि त्याची शिवभक्ती आणखी वाढली. तर मंडळी, अहंकाराने पर्वत उचलता येतो, पण देवाला जिंकता येत नाही. खरी शक्ती म्हणजे नम्रता आणि भक्तीत आहे. महादेवांना शक्तीने नाही तर भक्तीने जिंकता येतं. ज्याच्या मनात शिवभक्ती असते त्याचा अहंकारही शेवटी शिवच मोडतात. अशा खऱ्या पुराणातील रहस्यमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.